महिलांसाठी सुवर्णसंधी LIC विमा सखी बनून प्रति महिना 50,000 रुपये कमवा। आमचा पत्ता धर्मराज प्लाझा, ऑफिस नंबर 8, PDCC बँक शेजारी, नारायणगाव। धन्यवाद। दादा नमस्कार। नमस्कार। सध्या टोमॅटोचे बाजारभाव कमी जास्त होताना दिसत आहे। हो, शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे। हो, व्यापारी सुद्धा आपल्याच भागातले आहेत। हो हो, निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्याच्या मुळावर येतोय। बरोबर आहे। एक शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, आज अशी परिस्थिती आहे की आज शेतकरी एकतर पावसाने हवालदिल झालेला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, जो काय माल मार्केटमध्ये आणला जातो त्या मालाला व्यापारी योग्य बाजार देत नाहीत। त्याच्यामुळे प्रत्येक शेतकरी आज व्यापाऱ्याची म्हणजे बाजू घेत नाही, व्यापाऱ्याची चूक काय? व्यापाऱ्याची चूक म्हणजे तुम्ही माल पाहून तर कमीत कमी बाजार करायला पाहिजे ना। तुम्ही जर एकाच माल असेल त्याला बाजारभाव मिळतो नाही ना, पण तरी त्या याच्यामध्ये एवढा ज्या अपेक्षेने मिळायला पाहिजे ना त्या अपेक्षेने बाजार मिळत नाही। आज शेतकऱ्याची बाजू कोणी घेतच नाही ना। व्यापाऱ्याची बाजू कोणी घेत नाही, कोणी घेत नाही म्हणजे मार्केटमध्ये मी म्हणतोय। हां, तुमच्यासारखे पत्रकार निश्चित बाजू घेतात, तुमचं अभिनंदन आम्ही करतो। पण आज परिस्थिती अशी आहे की मार्केटमध्ये जे व्यापारी आहेत ते कुणी शेतकऱ्याच्या बाजू कुणी बोलतच नाही ना। सध्या बाजारभाव काय? आता सध्या आजची कंडिशन 31 मे 2025 आज अशी परिस्थिती आहे की आज 100 पासून तर 300 पर्यंत 350 पर्यंत बाजार त्यांचा खरेदी चाललेला आहे। मग अशा परिस्थितीमध्ये एकतर शेतकरी एवढ्या प्रचंड पावसामुळे अडचणीत आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही आज तुम्हाला सांगतो आम्ही मिडियम 150 रुपयांनी ती बी विनंती करून 150 रुपयांनी दिली, विरांग दिली 320 रुपयांनी। तोच माल कालला 350 रुपयाने गेला, तोच माल आज त्यांनी 320 रुपयाने घेतला। म्हणजे एका दिवसामध्ये तुम्ही जर एवढे बाजार पाडत असेल तर शेतकऱ्यांनी करायचं। राज्यातून जर टोमॅटोची आवक वाढली तर शेवटी व्यापारी पण काय करणार? नाही ना, व्यापारी काय करणार, परंतु शेवटी टमाट्याची आवक वाढली अशी परिस्थिती ते सध्या तरी मला वाटत नाही। सगळीकडेच पावसाचा आपल्याकडे झालं, बाकीच्या राज्यांमध्ये परिस्थिती वेगळी असू शकते नाही, असू शकते ना, नाही असं नाही ना, असू शकते ना। आपण असं कमिटीबद्दल काय सूचना आहेत का? नाही, मार्केट कमिटीचं कामकाज चांगलं आहे, प्रश्न त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही। मार्केट कमिटीबद्दल काय, आज शेतकऱ्यांना नारंगाव मार्केटमध्ये खरं तर मार्केट कमिटी असल्यामुळं आज कुठलाही शेतकरी अडचणीत येऊ शकत नाही ना, आर्थिक बाबतीत तरी काय। याच्यापूर्वीचा जर कालखंड पाहिला तर कितीतरी आम्ही स्वतः 50-60 हजार रुपयाला या मार्केटमध्ये व्यापाऱ्याने आम्हाला फसवले। पण आज अशी परिस्थिती की मार्केटचं सगळ्या संचालकांचं कौतुक करायला पाहिजे, चेअरमनचं कौतुक करायला पाहिजे की आज या ठिकाणी शेतकऱ्याला कमीत कमी न्यायाची बाजू त्या ठिकाणी दिली जाते। परंतु आमचं म्हणणं असं आहे की बुवा जे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांनी आणि जे त्यांच्या व्यापारी आहेत काय त्यांनी कुठंतरी शेतकऱ्याला कुठंतरी न्याय दिला गेला पाहिजे ना। पण तो न्याय शेतकऱ्यांना आज तिला तरी मिळत नाही, अशी परिस्थिती आहे। न्याय दिला पाहिजे म्हणजे नेमकं काय अपेक्षित आहे? नाही, न्याय दिला पाहिजे म्हणजे योग्य बाजारभाव केला पाहिजे शेतकऱ्याला कुठंतरी योग्य मोबदला जर मिळाला ना तर शेतकरी समाधानी राहील ना। तुम्ही एक मला सांगा, समजा त्यांनी 5 रुपये किलोने घेतला, हो, त्याचं सॉर्टिंग करणं, दुसरीकडे विकायला नेणं, आणि तिकडे जर तो कमी बाजार भावात गेला बरं त्याचं पण नुकसान आहे। अहो, परंतु आज अशी परिस्थिती आहे की 90% तुम्हाला सांगतो 90% शेतकरी अडचणीत आहे, व्यापारी कुठलाही अडचणीत नाही। तुमच्या माहितीकडे सांगतो, तुम्हाला वाटतं तसं ते व्यापाऱ्यांची पण दुसरी बाजू नाही आहे ना, व्यापाऱ्याची बाजू सुद्धा आहे। परंतु व्यापारी जेवढा शेतकरी अडचणीत येतो ना तेवढा व्यापारी अडचणीत येत नाही, तुम्हाला सांगतो। त्यांचं दुःख त्यांना पण माहिती आहे आणि वेळेला दिसतं तसं नसतं, बरोबर आहे। ते पण भांडवल घालतात, मी त्यांची बाजू घेत नाही, बरोबर आहे ना। लोक माझ्यावर टीका करतील, बरोबर आहे, काय व्यापाऱ्यांची बाजू घेतात, अगदी बरोबर आहे। पण शेवटी त्यांना पण शेवटी पुढे सेल झाला पाहिजे। खरं आहे तुम्ही म्हणताय ते, ती शेतकऱ्याचीच पोरं आहेत। अहो, शेतकऱ्याची बाजू नाही ना घेती, हेच दुःख आहे। तुम्हाला सांगतो, हेच दुःख आहे सगळं, खरं दुःख हेच आहे। आमचं म्हणणं हेच आहे, तुम्ही शेतकरी आहेत का नाही, शेतकऱ्याला माल पिकवायला तुम्हाला जसं तुम्ही शेतकरी तुम्हाला कळतंय, मग कमीत कमी तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूने काहीतरी न्याय द्या ना। काय एकदा तुम्ही व्यापाऱ्याची भूमिका वठून पाहाल की एकदा माल तुम्हीच घेतला, शेतकरी सांगेल त्या भावाने, आणि तुम्ही तो मुंबईला शेतकरी सांगेल त्या भावाने कुठलाही व्यापारी माल घेणार नाही। तुमच्या माहिती का सांगतो, त्यांची पडतळ तुम्हाला सांगतो, त्यांची पडतळ, त्यांचा नफा हे सगळं मार्जिन पाहूनच ते खरेदी करणार। ते काय कुठलाही व्यापारी सगळीकडे असंच असतं, मग ते 2 रुपये आपल्याला मिळाले पाहिजे, शेवटी हा व्यवसाय आहे। बरं, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही आता। नाही, प्रश्न असा आहे, मी अनेक वेळा पाहिलं का हे व्यापारी काय करतात,
की सगळं मार्केटमध्ये सगळा माल तुंबून देतात काय, आणि मग परिस्थिती पाहून निर्णय घेतात. मग हे का असं, हा प्रश्न मला अजून उलगडलेला नाही. तुम्हाला सांग, तुम्ही मार्केट कमिटीशी बोलले का नाही? याविषयी मी मार्केट कमिटीशी बोललो नाही. माझं काय म्हणणं आहे, समजा 10 गाड्या आल्या, तुम्ही सौदा करा ना लगेच. काय तुम्ही माल सगळा तुंबून देता, सगळं मार्केट लॉक करून टाकता, आणि नंतर मग तुम्ही पडून मागायला सुरुवात करता. हा शेतकऱ्यांवरती अन्याय नाही का? तुम्ही विचारा कुठल्याही शेतकऱ्याला. हे मी बोलतो हे चुकीचं आहे का? म्हणजे मार्केटमध्ये माल आल्यावर व्यापाऱ्यांनी लगेच तो घेतला पाहिजे ना, घेतला पाहिजे ना. तुम्ही सगळं मार्केट तुंबून देणार आणि नंतर मग सगळं तुमचं, मग नंतर मार्केट तुम्ही चालू करता. ही परिस्थिती शेतकऱ्यावरती अन्यायकारक आहे. हे माझं म्हणणं आहे. असं 10 शेतकऱ्यांना तुम्ही विचारा, इथं उभे राहिलेले त्या शेतकऱ्यांना विचारा. असं होतं, आपण ज्यावेळेस माल विक्रीला घेऊन येतो, आपण सुरुवातीला माल चांगला कॅरेट दाखवतो, बरोबर बरोबर, आणि मागे थोडासा माल लूज खराब असतो. हो, तिथं व्यापारी आणि शेतकरी संघर्ष होतो. हो, एक सारखा माल येऊ शकत नाही. बरोबर, तोडणी करायला भरायला लेबर पण असतात. मग अशा वेळेला आपण व्यापाऱ्याला पण नाव ठेवतो की काय बाबा दर ठरला 5 रुपये, आणि नंतर खाली करायला गेलो. माझं म्हणणं असं आहे, शेतकऱ्याने सुद्धा माल चांगला दिला पाहिजे. या मताशी मी सहमत आहे. समजा एखाद्या शेतकऱ्याकडून चुकून, तो काय जाणून बुजून करत नाही. आता जे लेबर लोक असतात त्यांच्याकडून चुका होतात, आम्ही ते मान्य करतो. सर्रास काही कमी करत नाही, आम्ही ते मान्य करतो. त्याच्याबद्दल आमची तक्रारच नाही ना काही. माल जर खराब निघाला ना, तर त्याच्याबद्दल शेतकरी कधीही तुम्हाला सांगतो काही बोलणार नाही काय. परंतु या ठिकाणी जे मार्केटमध्ये जे चालतं ना, त्याच्याबद्दल माझा आक्षेप आहे. म्हणजे माझाच नाही, असे अनेक शेतकरी, तुम्ही कोणालाही विचारा. तुम्ही कोणाच्या गाड्यामध्ये बसले? हां, कोणाच्या गाड्यात बसले? आम्ही आता ओम साई आम्ही शेठच्या गाळ्यात बसलोय. हे बघ, आम्ही शेठबद्दल माझं मत चांगलं आहे. तुम्हाला सांगतो, आम्ही शेठबद्दल माझं मत चांगलं आहे. 2-3 वेळा त्यांच्याबरोबर माझा व्यवहार झाला. ह्या मुद्द्यावर बोललेत का? नाही, ह्या मुद्द्यावर त्यांच्याशी बोललो नाही, कारण तेवढा वेळ मिळाला नाही. त्यांच्याशी बोललो नाही. आम्ही शेठचा स्वभाव चांगला आहे. शेजारी इथं माझे मेवणे DB नेरकर काय, त्यांच्याबरोबर मी अनेक वेळा वाद घातलाय काय. वादाचा नाही, वाद घातला म्हणजे शेतकऱ्याची बाजू. वाद म्हणजे संवाद केला. त्यांच्यानंतर काही तुम्हाला त्याच्यात काही न्याय मिळाला? नाही, न्याय अहो, एक व्यापारी कोण न्याय देणार? हा संपूर्ण व्यापाऱ्यांचा प्रश्न आहे. हा मार्केट कमिटीमध्ये समजा यांनी तो माल आल्यानंतर लगेच खरेदी करायला सूचना यांनी मार्केट कमिटीवाल्यांनी दिल्या पाहिजेत. या मताचा माझं म्हणणं असं आहे की तुम्ही माल तुंबून देऊ नका. गाड्या एकदम लॉक झाल्या ना, नंतर तुम्ही व्यापाराला सुरुवात करता, ही चुकीची पद्धत आहे. हे तुम्ही मालाच नका विचारू. अशा माझ्यासारख्या 10-20 शेतकऱ्यांना विचारा का ही चूक आहे का नाही. आता तुम्ही ज्यांच्या स्टॉलमध्ये बसला, हो, त्यांच्याशी ह्या विषयावर बोलून घ्या ना. बोलू ना, त्यांच्याबरोबर बोलू. त्यांच्या अनेक लोकांबरोबर. मी तर सतत मार्केटमध्ये आल्यानंतर मी बोलतोच. मी आजच मार्केटमध्ये येत नाही. आज 10-20 वर्ष 25 वर्ष झाले. निष्कर्ष काय निघाला? निष्कर्ष काही निघत नाही. अहो, बोलून इथं आहे ना काय, इथं मार्केट कमिटीने जर काही सूचना केल्या ना, जर मार्केट कमिटीने काही त्यांना सांगितलं तर त्याची अंमलबजावणी. शेतकऱ्याचं कोण ऐकतं इथं? तुम्ही काळे साहेबांना भेटायचं. नाही, ठीक आहे. असं इथं प्रॉब्लेम आहे, माझ्या ह्या शंका आहेत. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे काळे साहेबांना. आणि काळे साहेब तसं बघा, म्हणजे मार्केट कमिटीचं कामकाजाबद्दल माझी शंका नाही. काळे साहेबांचं काम चांगलं आहे, त्याच्याबद्दल माझं काय म्हणणं नाही. जेवणाची पण व्यवस्था आहे. नाही, ते बाकी सगळ्या सुविधा आहेत. मला मार्केट कमिटीच्या कामकाजाबद्दल काहीही बोलायचं नाही. आक्षेप व्यापाऱ्यांबद्दल आहे. आणि आता मार्केट कमिटीची सूचना करायला पाहिजे, ती आम्ही बोलू शेतकरी म्हणून काळे साहेबांना. तुमचं काय नाव? माझं नाव खंडेराव साधू बारवे, चास, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.